आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। केडीएमसीच्या ओळख जुनी ध्यास नवा या कॉफी टेबल पुस्तकात आगरी कोळी समाजाचा उल्लेख नसल्याने मोठा वादंग निर्माण झाला होता। त्याच पार्श्वभूमीवर आगरी कोळी समाजाला आपल्या हक्काचे स्थान मिळावे यासाठी कल्याण व डोंबिवली शहरात आगरी कोळी सांस्कृतिक भवन उभारण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक ॲडव्होकेट मंदार टावरे यांनी केली असून याबाबत त्यांनी केडीएमसी आयुक्तांना पत्र दिले आहे। कल्याण व डोंबिवली परिसरातील आगरी कोळी समाज हा येथील स्थानिक भूमिपुत्र समाज असून शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक जडणघडणीत या समाजाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे। मात्र दोन्ही शहरांमध्ये आगरी कोळी समाजासाठी स्वतंत्र सांस्कृतिक भवन उपलब्ध नसल्याने समाजातील विविध सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होत नाहीत। याबाबत समाजातील नागरिकांकडून व विविध संघटनांकडून सातत्याने मागणी करण्यात येत आहे। तरी महानगरपालिकेकडे उपलब्ध असलेल्या टीडीआर, आरक्षण अथवा इतर उपलब्ध जागांचा शोध घेऊन कल्याण व डोंबिवली या दोन्ही शहरांमध्ये किमान 20 गुंठे जागा उपलब्ध करून देण्यात यावी। या जागेवर आगरी कोळी सांस्कृतिक भवन उभारण्याचा प्रस्ताव मंजूर करून भूमिपुत्र समाजाला आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात। समाजाच्या भावना व मागणीचा विचार करून याबाबत तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी ॲडव्होकेट मंदार टावरे यांनी केडीएमसी आयुक्तांकडे केली असून याबाबत आयुक्तांनी सकारात्मकता दर्शवली आहे। प्रथम आपल्या महानगरपालिकेच्या आयुक्तांशी भेटून त्याचे आभार मानले की त्यांनी त्वरित ही भूमिका घेतली आणि महापालिकेने समाजाच्या भावना दुखवल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली। त्यासाठी आयुक्तांचे आभार मानले आणि आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये डोंबिवलीमध्ये आगरी कोळी सांस्कृतिक भवन व्हावं यासाठी एखादा भूखंड समाजासाठी उपलब्ध करून द्यावा यासाठी आयुक्तांकडे मागणी केली आहे। माननीय आमचे नेते रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या मार्फत हा भवन होण्यासाठी शासनाकडनं निधी हे आम्ही भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी नक्कीच उपलब्ध करू, पण एक चांगला कमीत कमी 20 गुंठ्याच्या दोन्ही शहरामध्ये जागा उपलब्ध करून देण्यात यावी ही आयुक्तांकडे अजूनही मागणी केलेली आहे आणि आयुक्त साहेबांनी या गोष्टीला चांगला प्रतिसाद दिलाय। लवकरच त्यांनी सांगितलं की आपण ही समिती पण स्थापन करू आणि भूखंड देखील लवकरात लवकर शोधून उपलब्ध करू।